बटाट्याची भाजी सहसा कोणाला आवडत नाही असं होत नाही. आपण नेहमी बटाट्याची भाजी करतोच, पण त्याला थोडासा शाही टच मिळाला तर चला आज पाहू शाही दम आलूची भन्नाट रेसिपी. ती पाहूया. तर आपण इथे कुकरमध्ये 5 ते 6 छोटे बटाटे अगदी स्वच्छ धुवून घेतले आहेत. ते आपण उकडून घेऊया. इकडे एका वाटीमध्ये आपण 1 वाटी दही घेतला आहे. त्यामध्ये 1 चमचा आपण लाल तिखट, 1 चमचा धनेपूड, चवीप्रमाणे मीठ व 1 चमचा हळद आपण घेतले आहे. हे सर्व आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊ. हे मिश्रण आपण थोडा वेळ साईडला ठेवून देऊया. एका वाटीमध्ये आपण 25 ते 30 काजूच्या पाकळ्या घेतल्या आहेत. त्याचबरोबर लाल कोरड्या मिरच्या आपण इथे 3 ते 4 घेतल्या आहेत. त्यामध्ये आपण उकळतं पाणी टाकून 15 मिनिटं साईडला ठेवून देऊ. 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत. आता मिक्सरमध्ये आपण अर्धी वाटी फ्राय केलेला कांदा, त्याचबरोबर आपण भिजत ठेवलेली मिरची व काजू हे मिक्सरला अगदी बारीक फिरवून घेऊया. आपले बटाटे इथे शिजले आहेत बऱ्यापैकी. आता ते आपण सोलून घेऊया. एका तव्यामध्ये आपण 1 चमचा तेल घेऊ व त्यामध्ये हे सर्व बटाटे अगदी ब्राऊन होईपर्यंत परतवून घेऊया. आपले बटाटे छान फ्राय झाले आहेत. ते देखील साईडला काढून घेऊया. आता तव्यामध्ये आपण 2 चमचे तेल घेतलं आहे. त्यामध्ये 1 चमचा आपण जिरे टाकू. त्याचबरोबर 2 ते 3 आपल्याला इथे तमालपत्री टाकून घ्यायची आहे. आता जो आपण दहीचं मिक्सर केलं होतं ते आपण त्या तेलामध्ये टाकू व व्यवस्थितपणे ते तेलामध्ये परतवून घेऊया. बघा किती छान त्याला तेल सुटलं आहे. मसाला आपला छान भाजत आला आहे. त्यामध्ये थोडंसं आपण पाणी घालून पुन्हा एकदा ह्याला छान उकळी फुटू देऊया. त्याला छान उकळी फुटली आहे. आता आपण जो मिक्सरला बारीक केलेला काजू व मिरचीची पेस्ट होती ती आपण त्यामध्ये टाकू व पुन्हा एकदा ते व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया. ते यामध्ये आपण पेस्ट करून चवीप्रमाणे मीठ आपण त्यामध्ये टाकू व पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ. आता आपण जे फ्राय केलेले बटाटे होते ते या मिश्रणामध्ये टाकून एकजीव करून घेऊया. आपला मस्त शाही दम आलू तयार आहे. तर त्यामध्ये आपण थोडीशी क्रीम टाकली आहे, थोडासा फ्राय केलेला कांदा, त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीरने आपण हे सजवून घेतलं आहे. तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच अशा नवनवीन सोप्या रेसिपीजसाठी बेल आयकॉन नक्की दाबा. थँक्यू.